सगळी जनता आहे नाही तर मराठा समाज लढला तर तुम्ही एक बी काम करू शकत नाही. आमच्यासारखा कोण आहे शिवाला पाहता मरून जाऊ पण माघारी जाऊ. आता मी सांगतो जरंगे पाटला काय करत होती पण आपला बिचारा जो आपला पूर्ण शिवाजी महाराज तो त्याच्या पाठीचे आम्ही उभे मावले आम्ही मरू पण माघारी ठरू हे आपलं मराठीला कर्तव्य आपलं. आणि आता निवडून कसं यायचं लोक आहे आपण पाहून घेऊ त्याची चिंता करू नका. आता 24 डिसेंबरला जर तुमचा निकाल लागला नाही तर आता 24 डिसेंबरला जर निकाल नाही लागला तर आम्ही पुरा भारत आम्ही पुरा मराठा आम्ही हागे करणार नाही. आणि आम्हाला कोणा गावात येऊ देणार नाही. आम्ही कोणा एखाद्याला मतदान जर मागितलं आम्ही एकाला गावात येऊ देणार नाही. चला बोर धक्का बोरा त्याला आपल्या जीवावर सगळे ते 50 वर्ष पण मतदान करू आलो पण एक सुद्धा आपल्या कामावर करून राहिलं कशा चालते हे का मा बापाच्या पडतून निवडून आले का आपण निवडून दिलं आणि आपले कामं करते म्हणजे जाते का त्याला. अरे आपले पोरं मरून राहिले 90% शिकून दे आपल्या पोरं मरून राहिले दुसरे 65% शिकून दे नोकरीला लागू राहिले मावळी म्हणजे एका धंदा आहे का त्याला काही कळायचं का नाही थोडंफार काय मावळी असं झालेले पाहिजे यानं चांगले कर्मचारी वर यायला म्हणलं द्यायचं मोदी साहेबपर्यंत म्हणलं ते मागू शकतं. आणि अनेक एक शब्द जर आपल्याकडचा मागितला होऊ शकणार नाही. आपलं काम आरक्षण करू शकतं ना. आणि जर काय नाही झालं तर आता आपण मरू पण सगळ्या मराठवाड्या पण माघारी ठरू आहे की नका करू. धन्यवाद माऊली. आता जरंगे पाटला करता मरून जाऊ आपण माघारी झालं आपण सगळे मराठा एक कापुरे गावात गावागावात एककी घराघरात एककी तालुक्यात एककी जिल्ह्यात एककी पुऱ्या भारतात एकटे ठेवून यायला बसू नका. हे काय करते कशी निवडून चिंता करू नका.